कोल्हापूर महानगरपालिकेच्या 20 प्रभागांची 4 ठिकाणी मतमोजणी झाली. प्रभाग क्रमांक 6, 7 आणि 8 या प्रभागांची दुधाळी इथल्या पॅव्हिलियन हॉल इथं मतमोजणी झाली. या परिसराचे सर्व मार्ग पोलीस प्रशासनानं बॅरिगेट लावून बंद केले होते. या परिसराच्या सर्वच मार्गांवर पोलीस तैनात करण्यात आले होते. इथं येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना ओळखपत्र तपासूनच आत सोडलं जात होतं. उमेदवार, प्रतिनिधी, पक्षप्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधींनी सकाळी 8 पासूनच या मतदान केंद्रावर हजेरी लावली होती. उमेदवार, प्रतिनिधी आणि पक्षप्रतिनिधींना बसण्यासाठी खुर्च्या, लाऊडस्पीकर आणि स्क्रीनची सुविधा उपलब्ध न केल्यामुळं त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं. मतमोजणी प्रतिनिधींना तर काही काळ जमिनीवर बसावं लागलं. त्यामुळं त्यांच्याकडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. मतमोजणी प्रक्रिया अतिशय संथ गतीनं सुरू असल्यानं काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. प्रभाग क्रमांक 6च्या पहिल्या फेरीत काँग्रेसचे 3 आणि शिवसेनेचा 1 उमेदवार आघाडीवर होता. त्यानंतरच्या फेरीत बदल होत गेला आणि शिवसेना शिंदे गटाच्या शीला अशोक सोनुले यांनी 10,209 मतं मिळवत विजय संपादन केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माधवी प्रकाश गवंडी यांनी 8,652 मतं मिळवत विजय संपादन केला. काँग्रेसचे प्रतापसिंह जाधव यांनी 8,587 मतं मिळवत विजय खेचून आणला. भाजपच्या दीपा काटकर यांना 7,814 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या तनिष्का धनंजय सावंत यांना 7,395 मतं मिळाली. सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या आमदार पुत्र ऋतुराज क्षीरसागर आणि माजी नगरसेवक विजय साळोखे सरदार तसंच रिक्षा व्यावसायिक राजेंद्र जाधव यांच्यातील लढतीचा समावेश प्रभाग क्रमांक 7ची मतमोजणी याच प्रभागात झाली. या मतमोजणीमध्ये विजय साळोखे सरदार यांनी ऋतुराज क्षीरसागर यांना चांगलीच झुंज दिली. या प्रभागात ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह महायुतीचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक 8मध्ये काँग्रेसचे 3 उमेदवार मोठं मताधिक्य घेत विजयी झाले. ऋग्वेदा राहुल माने, प्रशांत उर्फ भैया महादेव खेडकर आणि इंद्रजित पंडितराव बोंद्रे या काँग्रेसच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. तर शिवसेनेच्या अनुराधा सचिन खेडकर या प्रभागातून विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 9मध्ये पराभवाचा सामना करावा लागलेले काँग्रेसचे राहुल माने यांच्या पत्नी ऋग्वेदा माने यांनी या प्रभागातून यश मिळवलं. तर या प्रभागातून विजयी झालेले इंद्रजित बोंद्रे यांच्या पत्नी मयुरी बोंद्रे यांना प्रभाग क्रमांक 20मध्ये पराभवाचा सामना करावा लागला.